बघा आता क्वेश्चन मध्ये काय ट्विस्टिंग बघा. इफ एक्स इज काय 6 मायनस 4t प्लस 4t मायनस प्लस टी चा स्क्वेअर असं आहे. काय फरक आला? पहिले फक्त इज्जत देत होते टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 6 असं काहीतरी देत होते. आता काय दिलं? उलटी पद्धतीने. बस एवढंच फरक केलेलं, बाकी नाही. आणि येतो तर एक्झाम मध्ये या पद्धतीने, कारण मुलं कन्फ्युज करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट अजून काय म्हणतात? फॉर फर्स्ट 4 सेकंड देन फाईन फक्त फॉर 3 किलोग्राम. तर तसा उद्योग काहीतरी आला. फक्त क्वेश्चन मध्ये ट्विस्टिंग केले. आणि दुसरं महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये काय देतात ते मला 0 पासून 1 सेकंद पर्यंत द्यायचं. इथं काय सांगतात ते पहिल्या 4 सेकंद. आता पहिले 4 सेकंद म्हटल्यानंतर प्रॉब्लेम झाला. 1 ते 5 घ्यायचं का 2 ते 6 घेऊ? कळालं का 3 ते 7 घेऊ? माहित नाही. मग आपला थोडस इथं वेगळ्या पद्धतीने विचार करा. एवढं कळालं का तुम्हाला? मग मी काय वाटतं एक्स काय 60 प्लस 4t स्क्वेअर प्लस ओके. पहिलं तर ऍक्सिलरेशन काढायला एवढं तर कन्फर्म आपल्याला. म्हणून काय मी फोर्स एक्स काय आपल्या जवळ 6 प्लस किती 4t प्लस काय टी स्क्वेअर आहे. याला वेलोसिटी करून घेऊ dx बाय dt. तर काय भेटलं मला? वेलोसिटी म्हणजे किती भेटला? 0 प्लस किती 4 प्लस किती 2t. ऍक्सिलरेशन काढायचं आहे म्हणजेच काय dv बाय dt केला तर काय झालं तुमचा 2. ऍक्सिलरेशन किती आला तुमचा 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आला. ऍक्सिलरेशन तुमचा 2 मीटर पर सेकंड. फोर्स काय मास इंटू ऍक्सिलरेशन. मास किती? मास तुमचा 3 किलोग्राम. हा किती झाला 2 म्हणजे किती झाला 6 न्यूटन. इथपर्यंत काही डाऊट नाही. प्रॉब्लेम कुठे झाला? डिस्प्लेसमेंट साठी. प्रॉब्लेम कुठे झाला तुमचा आता? डिस्प्लेसमेंट साठी. काय होतं गडबड बघा. कारण की आपल्याला स्पेसिफाय झालेलं नाही त्यांनी कुठून कुठपर्यंत जायचंय. म्हणून आपल्याला व्हेरिएबल सारखा विचार करायला. म्हणून काय तुम्ही माझ्याजवळ काय इक्वेशन एक्स इंटू काय 6 प्लस काय 4t प्लस काय टी स्क्वेअर व्यवस्थित समजून घ्यायचं. याला मी काय केलं डिफरन्शिएट केलं म्हणजेच वेलोसिटी काढलं रे. तर मी वेलोसिटी विचार नाही करत मी dx बाय dt म्हटलं तर इथे किती होईल 0 इथे किती होऊन जाईल 4 किती होऊन जाईल 2t. देअरफॉर dx बाय dt किती झालं 2t प्लस 4. dx बाय dt किती झालं 2t प्लस 4 आलं. तर मी काय म्हटलं dx काढूया. dx बरोबर काय आलं 2t प्लस 4 इंटू काय डाऊट आहे. समजलंय? आता तुम्हाला डिस्प्लेसमेंट टाइमच्या रिस्पेक्ट टू व्हॅरी होताना दिसतोय. इथं dx आला ना. dx म्हणजे काय व्हॅरी करतोय डिफरन्शिएशन. मग आपल्याला माहिती आहे वर्क डन इंटू काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मी काय म्हटलं छोटासा वर्क डन काढतो म्हणून काय म्हटलं मी dw. फोर्स तर कॉन्स्टंट आहे. फोर्स मी जास्त एस किती आहे एस लाच काय म्हटलं मी dx. चला एफ ची व्हॅल्यू दिली. एफ ची व्हॅल्यू किती आहे आणि dx ची व्हॅल्यू किती 2t प्लस 4 इंटू काय हे काय dw. काय करावं लागेल? काय करावं लागेल? इंटिग्रेशन करावं लागेल. 6 दुने 12 12t प्लस किती 6 चोक 24 इंटू काय dt. लिमिट किती सांगितलं त्यांनी? किती सांगितलं 0 पासून ते 4 पर्यंत. सर तुम्ही तेव्हा म्हटले स्पेसिफाय झालं नाही. आपण व्हॅरी केला ना dx करून. आता व्हॅरी केला तर कुठून काय म्हणू शकतो आपण 0 to 4 आहे. मग आता बघा याचं किती होणार आहे इंटू काय तुमचं dt म्हणजे किती होणार आहे 12t स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस किती येणार आहे 24. लिमिट काय पुट करायचं आहे 0 to 4. 0 ने असे काय होणार नाही म्हणून काय म्हटलं बेग बेसक 12 म्हणजे किती झाला 6t स्क्वेअर प्लस काय 24 काय 0 to 4. चला मग 6 इंटू किती 4 चा स्क्वेअर प्लस किती 24 इंटू किती 4 म्हणजे किती झालंय 6 4 चौक 16 प्लस किती 4 चौक 16 4 दुने 8 आणि 9 96 आणि किती होणार 6 6 36 6 3 9 96 प्लस 96 किती आलं तुमचं 6 6 12 9 9 18 1 19 आणि काय झालं तुमचं जूल 192 जूल. लॉजिक कळालं? पहिल्या क्वेश्चन मध्ये आणि या क्वेश्चन मध्ये व्हेरिएशन आलं. पहिल्या क्वेश्चन मध्ये आणि या क्वेश्चन मध्ये व्हेरिएशन आलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक थोडंसं ऍडव्हान्सचा क्वेश्चन तर उद्या घेईल. फक्त आता सध्याला इझी क्वेश्चन देतात. त्यांनी काय देतात वेलोसिटी देतात. काय देत आहेत वेलोसिटी. वेलोसिटी इज इक्वल टू काय जर सपोज त्यांनी दिलं 6x प्लस 2 वेलोसिटी किती दिली तुम्हाला 6x प्लस 2 आणि 60 प्लस 2 आणि टी ची व्हॅल्यू त्यांनी म्हटलं 0 to 2 सेकंद घ्या.
आणि मास घ्या 3 किलोग्राम. प्रॉब्लेम नाही, भरपूर काय प्रॉब्लेम आता बघा. आणि विचार काय वर्कडनच विचार का तुम्हाला वर्कडनच. चला ऍक्सलरेशन काढून घेते. ऍक्सलरेशन काय असणार आहे डीव्ही बाय dt म्हणजे d बाय dt ऑफ v किती 60 प्लस 2 म्हणजे ऍक्सलरेशन किती झालं 6 मीटर पर सेकंड. काय डाऊट आहे. ऍक्सलरेशन भेटला तर आपण काय करू शकतो फोर्स इंटू काय मास इंटू ऍक्सलरेशन. मास किती 3 ऍक्सलरेशन किती 6 म्हणजे किती झालं ते 7 1 18 न्यूटन झालं. एफ किती झालं तुमचा 18 न्यूटन. नाही कळालं एफ ची व्हॅल्यू किती 18 न्यूटन झाले. आता शिक आपल्याला एफ भेटला पण आपल्याला काढायचं काय वर्क काय असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट परत प्रॉब्लेम झाले. जसं आपण इथं डिस्प्लेसमेंट वेगळ्या पद्धतीने इथं डिस्प्लेसमेंट वेगळा विचार करायला लागेल. अगोदर केलं होतं ना आपण 0 2 y पण तेव्हा काय होता x होता ना इथं काय होता x होता म्हणून आपण काय करत होतो x ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करत होतो. आता इथं काय व्हेलॉसिटी आता डिस्प्लेसमेंट साठी विचार करायला लागेल. म्हणून आता विचार करताना या पद्धतीने विचार केला v बरोबर काय आपल्या जवळ 60 प्लस बरोबर नाही. व्हेलॉसिटीला मी कसं लिहू शकतो dx बाय dt लिहू शकतो 60 प्लस 2 मग dx बरोबर काय 60 प्लस 2 इंटू काय dt काय होऊन जाईल मग 60 याला इंटिग्रेट करावं लागेल ना. इंटिग्रेट करा मग काय झाला हा x बघा मग हे किती होऊन जाईल 60 स्क्वेअर डिवाइड बाय काय 2 प्लस किती 2t वेगवेगळे त्रिक 6 म्हणजे किती भेटलं मला 3t स्क्वेअर प्लस 2t. हा काय भेटला मला x. आत्ता शिक x भेटला अजून पूर्णपणे x भेटला का नाही का बरं कारण की दिले त्याने 0 ते 2 मग काय काढणार पहिल्यांदा x0 काढणार किती होणार 0 होणार आहे. x2 काढायचा आहे तर काय होणार आहे 3 किती 2 चा स्क्वेअर प्लस किती 2 इंटू 2 म्हणजे किती 3 इंटू किती 4 प्लस किती 4 किती 4 3 12 प्लस 4 किती झाले 16 मीटर. x2 तुमचं 16 x काढायचं म्हणजे काय x2 मायनस x0 x2 किती 16 आहे हा किती 0 आहे म्हणजे किती झाला 16 मीटर आला. झाला डिस्प्लेसमेंट पण भेटला पण डायरेक्ट इज्जतीत नाही भेटला. आपल्याला पहिल्यांदा काय दिलं होतं व्हेलॉसिटीवर आपण काय प्रयत्न केला डिस्प्लेसमेंट काढला मग तिथून डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला. आता याच क्वेश्चन मध्ये असं पण विचारू शकता ना डायरेक्शन चेंज होतंय का नाही. जसं इथं जर इक्वेशन मध्ये काय झालं असतं 60 मायनस 2 आला असता 60 मायनस 2 आला असता तर तुमचं काय झालं असतं डायरेक्शन चेंज झाला असता. डायरेक्शन काय झालं असतं चेंज झालं असतं पण इथं डायरेक्शन चेंज होणार नाही. कशावरून कळलं तुम्हाला तुम्ही म्हणू शकता व्हेलॉसिटी बरोबर काय 60 प्लस 2 व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय टाकणार 0 60 प्लस 2 म्हणजे 60 बरोबर किती -2 आणि t बरोबर किती -1/3 मायनस साइन पॉसिबल आहे का नाही डायरेक्शन नॉट चेंज. कळालं का डायरेक्शन नॉट चेंज. मग झालंच ना फोर्स किती आला तुमचा 18 आणि हा किती आला 16 मग तुम्ही करू शकता गुणाकार 18 गुणिले 16 8 7 8 8 288 लेवल कळाली क्वेश्चनची काय दिलं होतं तुम्हाला व्हेलॉसिटी आणि विचारलं तुम्हाला वजन. दिलं होतं तुम्हाला आतापर्यंत डिस्प्लेसमेंट त्याच्यावरून काय विचारतो वजन. क्वेश्चन मध्ये व्हरायटी उद्या अजून वेगळ्या प्रकारे होईल.